नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती. आपण नेहमी आपल्या मूलभूत हक्कांसाठी म्हणजे फंडामेंटल राईट्ससाठी खूप जागरूक असतो. पण संविधानात फक्त हक्क सांगताना काय राहिलं? संविधान म्हणतो, तुला देशाचा एक जबाबदार नागरिक बनायचंय. तुमच्याकडे काही महत्त्वाची कर्तव्ये आहेत आणि ही कर्तव्ये आहेत मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज. आर्टिकल 51A. आपला उद्देश हाच आहे की ही कर्तव्ये घटनेत कशी आली, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती लक्षात कशी ठेवायची, याची काही सोपी पद्धत आहे का, हे समजावून घेऊया. चला तर मग सगळ्यात पहिली आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे ही कर्तव्ये मूळ राज्यघटनेत नव्हतीच. 1950 साली जेव्हा घटना लागू झाली तेव्हा फक्त हक्क होते, कर्तव्ये नव्हती. मग ही नंतर का आणि कशी जोडली गेली, हाच महत्त्वाचा भाग आहे. ही कर्तव्य राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये कलम 51A अंतर्गत येतात आणि ही 42वी घटना दुरुस्ती 1976 साली जोडली गेली. देशात तेव्हा आणीबाणी लागू होती आणि यामागे सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशी होत्या. आणीबाणीचा काळ म्हणजे हा तोच काळ होता जेव्हा नागरिकांचे हक्क स्थगित केले होते. हे जरा विरोधाभासी वाटत होते, पण तत्कालीन सरकारचा दृष्टिकोन असा होता की नागरिक केवळ हक्कांसाठी भांडत आहेत, पण देशाप्रती त्यांच्या जबाबदाऱ्या विसरत चालल्या आहेत. म्हणजे हक्क आणि कर्तव्यांमध्ये एक समतोल साधण्याचा हा प्रयत्न होता. पण इथेच खरी गंमत आहे. स्वर्णसिंह समितीच्या सगळ्या शिफारशी काही सरकारने स्वीकारल्या नाहीत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्या कोणत्या शिफारशी होत्या? तर बघा, दोन खूप महत्त्वाच्या शिफारशी होत्या ज्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या नाहीत. एक म्हणजे कर भरणे, हे एक मूलभूत कर्तव्य असावं, आणि दुसरी म्हणजे एक वादग्रस्त शिफारस होती, ती म्हणजे कर्तव्याचं पालन नाही केलं तर शिक्षा किंवा दंड असावा. जर हे स्वीकारलं असतं तर या कर्तव्यांचे स्वरूपच पूर्णपणे वेगळं असतं. पण काँग्रेस सरकारने ही शिफारस नाकारली. कर्तव्ये ही सक्तीने लादण्याऐवजी ती एक नैतिक जबाबदारी असावी, असा विचार त्यामागे असेल. म्हणजे कर्तव्याची प्रेरणा जरी बाहेरून सोव्हिएत रशियाकडून घेतली असली तरी भारताने तिला स्वतःच्या गरजेनुसार बदललंय. तसेच सुरुवातीला 10 कर्तव्ये होती. नंतर 86वी घटना दुरुस्ती 2002 साली त्यात 11व्या कर्तव्याची भर पडली. आता आपण या कर्तव्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलूया. त्यांचं स्वरूप कसं आहे, त्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे काही कर्तव्ये नैतिक आहेत तर काही नागरिक. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य लढ्याच्या आदर्शांचे पालन करणे हे एक नैतिक कर्तव्य आहे आणि राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे झालं नागरी कर्तव्य. ही फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे, परदेशी नागरिकांसाठी नाही. यात एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे ही कर्तव्ये न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे नॉन जस्टिसिएबल. याचा सोपा अर्थ आहे, जर कोणी या कर्तव्यांचं पालन केलं नाही तर तुम्ही डायरेक्ट कोर्टात जाऊ शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की ती निरर्थक आहे. संसदेला अधिकार आहे की ती कायद्याद्वारे या कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी शिक्षा ठरवू शकते. म्हणजे ही कर्तव्य दुसऱ्या कायद्यांना आधार देऊ शकतात. ही कर्तव्य एक प्रकारे नागरिकांसाठी एक नैतिक संहिता आहे. आता आपण सगळ्यात मोठ्या आव्हानाकडे येऊया, तो म्हणजे ही 11 कर्तव्ये लक्षात कशी ठेवायची. एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत परीक्षेमध्ये मेन कलमांवर प्रश्न विचारत होते, मात्र आताचा ट्रेंड पाहिला तर परीक्षेत उपकलमांवर प्रश्न विचारायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता आपली जी 11 मूलभूत कर्तव्ये आहेत ती ट्रिक सोबत पूर्णपणे कशी लक्षात राहतील आणि कोणतं मूलभूत कर्तव्य कोणत्या क्रमांकाला आहे हे जरी परीक्षेत विचारलं, म्हणजे कितीही डीपमध्ये प्रश्न विचारला तरी आपण त्याचं आन्सर देऊ शकू. तर सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे जे 51A म्हणजे ए मध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे, संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. आता बघा, सिंपल आहे. पहिली जी घटना असेल किंवा शेवटची घटना असेल ती आपले एकदम व्यवस्थित लक्षात राहते. एकतर आपला देश जो आहे तो संविधानानुसार चालतो, तर पहिलं मूलभूत कर्तव्य काय असलं पाहिजे, तर आपल्याला या सगळ्या संविधानाचं पालन करायचंय. त्यानंतर त्यांच्या आदर्श ज्या संस्था आहेत, राष्ट्रध्वज असेल, राष्ट्रगीत असेल, यांचा आदर आपल्याला करायचा आहे. दुसरं मूलभूत कर्तव्य आहे ज्यामुळे
आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली. त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक मूलभूत कर्तव्यामध्ये काही ना काही कीवर्ड्स आहेत. म्हणजे पहिल्या कर्तव्यात आपल्याला आदर करायचा आहे. कशाचा? तर आपल्याला संविधानाचा आदर करायचा आहे. त्यानंतर राष्ट्रध्वज तसेच राष्ट्रगीत यांचा आदर करायचा आहे. आणि दुसऱ्या मूलभूत कर्तव्यात आपल्याला कोणत्या तरी आदर्शाची जोपासना करायची आहे. तो आदर्श कोणता आहे? तर ज्यामुळे आपल्या स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती मिळाली, त्या उदात्त आदर्शाची आपल्याला जोपासना करायची आहे. त्यानंतर तिसरं मूलभूत कर्तव्य आहे भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे आणि त्यांचे संरक्षण करणे. हे आहे तिसरं मूलभूत कर्तव्य. त्यानंतर 51 डी आहे देशाचं संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? तर देशाचे संरक्षण करणे आणि आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. त्यानंतर पुढचं मूलभूत कर्तव्य आहे धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. हे एक महत्त्वाचं मूलभूत कर्तव्य आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर पुढचं मूलभूत कर्तव्य आहे 51 एफ. यामध्ये आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो जतन करणे. आपल्याला जो काही समृद्ध अशा संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे त्या समृद्ध वारशाचं मोल आपल्याला कळलं पाहिजे आणि तो वारसा आपल्याला जतन करायचा आहे. त्यानंतर पुढचं मूलभूत कर्तव्य आहे वने, सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. तुम्हाला मार्गदर्शक तत्वांमध्ये याच्याशी रिलेटेड काही मार्गदर्शक तत्व आढळतील तर मूलभूत कर्तव्यही याच्याशी रिलेटेड आहेत. वने, सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टी त्याचबरोबर पर्यावरण यांचं आपल्याला रक्षण करायचं आहे. त्यानंतर 51 एच मध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. त्यानंतर पुढील कर्तव्य आहे सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. हे एक खूप महत्त्वाचं आहे कारण आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी दंगली उसळलेल्या दिसतात. तसेच कुठेतरी दगडफेक झालेली दिसते आणि त्याच्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर ज्या वेळेला आपल्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली त्यावेळेला आपण सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण केलं पाहिजे आणि हिंसाचाराचा आपण त्याग केला पाहिजे. हे मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. पुढचं मूलभूत कर्तव्य आहे राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल. अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम संपादन करण्यासाठी झटणे. म्हणजे राष्ट्र जे आहे ते उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणीत गेलं पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. त्यानंतरचं आहे 51 के. हे जे मूलभूत कर्तव्य आहे ते 86वी घटना दुरुस्ती 2002 ने ऍड करण्यात आलं आहे आणि ते आहे माता पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा पाल्य याला शिक्षणाची संधी देणे. 11वे मूलभूत कर्तव्य जे की 42व्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलेलं नव्हतं, 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार हे मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलं. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे कारण खालीलपैकी कोणते एक मूलभूत कर्तव्य 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेलं नाही असा जर प्रश्न आला आणि त्याच्यामध्ये जर हे मूलभूत कर्तव्य दिलेलं असेल 51 के तर ते आपलं आन्सर असेल. आता आपण ही जी 11 मूलभूत कर्तव्ये पाहिली ती कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो ते लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे ती आपण पुढच्या पार्टमध्ये पाहूया. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.